मित्रांनो, मला माझ्या फॉलोअरनं आज Instagramवरती DM केला होता, की मला ऑप्शन ट्रेडिंग शिकायचं आहे. मग मी त्याला म्हटलं, की "तू ऑप्शन ट्रेडिंग शिकू नको, पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट शिक." त्यानं म्हटलं, की "नाही, मला ऑप्शन ट्रेडिंगच शिकायचं आहे." मग मी त्याला म्हटलं, की "ऑप्शन ट्रेडिंग रिस्की पडते, त्याला एक्सपिरियन्स घ्यायला लागतोय. पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट शिकायचं, त्यानंतर SIP शिकायचं, त्यानंतर स्विंग ट्रेडिंग शिकायचं, त्यानंतर इक्विटी ट्रेडिंग शिकायचं, त्यानंतर मग ऑप्शन ट्रेडिंग शिकायचं. या मार्गाने तुम्ही गेला तर चांगलं प्रॉफिट कमवू शकता." मग तो म्हटला, "नाही, मला ऑप्शनच शिकायचं आहे." मग मी त्याला काय म्हटलं, की "असं असं कर आणि तुझा चांगला प्रॉफिट होऊ शकतो." पण तो ऐकायलाच तयार नाही. मग मी त्याला काय म्हटलं, की "एक उदाहरण सांगतो," म्हटलं, "ते मी तुम्हाला पण सांगतो." ठीक आहे. नंतर त्यानं कॉल केला होता, कॉलवर सांगितले, पण हे तुम्हाला पण सांगू असं वाटलं मला, त्यामुळे मी एक स्पेशल व्हिडिओ यासाठी बनवतोय. बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा काय झालं होतं सांगतो. तर त्यावेळेस असं झालं होतं, की माझ्याकडे एक वस्तू होती. ती वस्तू मी विकली, त्यातनं एक ₹50,000 आले आणि मी यूट्यूबवरनं थोडंफार नॉलेज घेतलं होतं शेअर मार्केटचं, ऑप्शन्स ट्रेडिंगबद्दल. डायरेक्ट ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये घुसलेलो मी. मग 50,000 घेतले, थोडंफार नॉलेज घेतलं आणि टेलिग्रामवरती एक ग्रुप जॉईन केला होता, त्यावरती कॉल यायचा. मग अशा पद्धतीनं चालू केलं. डीमॅट अकाउंट काढलं एंजल वनचं आणि पहिला ट्रेड टाकला, त्यामध्ये माझा झाला 6,000 प्रॉफिट. ठीक आहे. मग मी लई खुश झालो. परत 50,000च्या 50,000 टाकले. 3-4 लॉट काय येतील तेवढे घेतले आणि होल्ड केली पोझिशन. टार्गेट लावलं, स्टॉप लॉस लावलं. मग विषय असा झाला, की मला काही माहीत नव्हतं एक्झिट कशी करायची पोझिशन. मग ती एक्झिट करता आली नाही मला. मी लिमिट ऑर्डरवरती चुकून एक्झिट केलं, त्यामुळं ती एक्झिटच झाली नाही. मग माझा लॉस वाढत 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 गेला. जवळजवळ 20-30,000 मी लॉस केला दुसऱ्या एंट्रीमध्ये. मग हे का झालं, तर मला त्याबद्दल काही नॉलेज नव्हतं. आता नॉलेज नव्हतं म्हटल्यावर हा प्रॉफिट होणं, मला वाटते ही सगळ्यात मोठा माझ्या कॅपिटलचा लॉस होता. 50,000मधून 30,000 मी उडवून टाकले होते एका दिवसात. मग आता म्हटलं शिकायला लागते. मग शिकायला चालू केलं. मी शिकलो सगळ्यात पहिल्यांदा एक ऑप्शन्स ट्रेडिंग. त्यानंतर त्यात लॉस व्हायला लागला म्हणून मी इक्विटी ट्रेडिंग शिकलो. इक्विटी पण रिस्कीच वाटायला लागलं, त्यामुळं मी शिकलो स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंगमध्ये लवकर प्रॉफिट होईना, त्यामुळे मोठा फंड घेऊन इन्व्हेस्टमेंट केली. मग असं हे उलटा गाडा मी चालवला आहे. ठीक आहे. त्यामुळं माझी ही सगळ्यात मोठी चूक मला वाटते, तीच तुम्हाला सांगायची. सुरुवात करताना तुम्ही शिकायला आहे. बेस पहिला काय आहे, फंडामेंटल ॲनालिसिस म्हणजे इन्व्हेस्टमेंट शिका सगळ्यात पहिल्यांदा. त्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत, त्यावरती तुम्हाला समजून जातं की स्टॉक वर का जातात, खाली का जातात. बरोबर. आता महत्त्वाचे स्टॉक कुठले कुठले आहेत ते तुम्हाला माहिती आहे. रिलायन्स आहे, HDFC बँक आहे, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, म्हणजे बँक निफ्टीमधल्या ह्या सगळ्यात महत्त्वाच्या बँक आहेत. मग त्या वर का जातात, खाली का जातात, त्याचं रिझन काय आहे ते कोणालाच काहीच माहीत नसतं. बरोबर. त्यामुळे बरेच लोक लॉस करतात. मग हे बेस अगोदर स्ट्रॉंग करायचा, इन्व्हेस्टमेंट शिकून घ्यायची, फंडामेंटल ॲनालिसिस शिकायचं, त्यानंतर स्विंग ट्रेडिंग शिकायचं. ठीक आहे. आता ह्या 2 गोष्टीमध्ये तुम्हाला 2 प्रकारे फायदा होते. पहिल्यांदा स्टॉकच्या किमती तर वाढतात, त्यामुळे तुम्हाला फायदा मिळतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे, की तुम्ही डिव्हिडंडसुद्धा तुम्हाला मिळते, किंवा दुसरा फायदा आहे. बरोबर. या 2 गोष्टीतून तुम्हाला प्रॉफिट मिळते. तिसरी गोष्ट तर IPO तुम्हाला माहीत असेल, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. IPO जेव्हा लॉन्च होते तेव्हा जर IPO लागला तुम्हाला, तर त्यामध्ये पण तुम्हाला चांगलं म्हणजे मला वाटते 50% प्लसच तुम्हाला गेन मिळतोय, बऱ्यापैकी चांगल्या कंपन्या असतील तर. त्यामुळे हा पण एक फिक्स प्रॉफिट असल्यासारखंच आहे. मग त्या गोष्टी सोडून आपण ऑप्शन ट्रेडिंगकडे पळतोय. आता तिसरी गोष्ट करायची आपल्याला, ट्रेडिंगमधील रिस्क मॅनेजमेंट जर कुठं शिकायचं असेल तर ते स्टॉकमध्ये शिकायला लागतं मित्रांनो. आपण क्वांटिटी बाय करू शकतोय, क्वांटिटी. ठीक आहे. क्वांटिटी कशी, 1 क्वांटिटी, 2 क्वांटिटी, 10, 20, 50, 100, 1000, 2000, किती पण तुम्ही क्वांटिटी घेऊ शकताय. म्हणजे तर लॉटचं हे नाही, लॉट घ्यावे असं काय नाही. 25-50चा लॉट असतो, त्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट करणं जरा अवघड जाते. पण इकडं एकदम सोपं म्हणजे सोपं, तुम्ही व्यवस्थितपणे रिस्क मॅनेजमेंट करू शकताय. ठीक आहे. ते कसं करायचं, एखादा ₹1000चा स्टॉक आहे आणि ₹10चा स्टॉप लॉस लागत असेल, तर 10 डिवायडेड बाय काय करायचं, तुम्ही जेवढा लॉस घेणार आहे, समजा ₹1000, तर 1000 डिवायडेड बाय 10 करायचं. तर किती येतं, तर मला वाटतं 100 येतं. तर 100 क्वांटिटी तुम्ही घेऊ शकताय. म्हणजे एवढं सोपं रिस्क मॅनेजमेंट आहे ना, इझिली करू शकताय. तुम्हाला जेवढा लॉस घालवायचा आहे, तुम्हाला 1100 घालवायचा तर 1100, 1200 घालवायचा तर 1200, 1500, 2000, 5000, 1000, 700, 900, 500, 100, ₹50. म्हणजे तुम्ही क्वांटिटीवर ट्रेडिंग करू शकता. याचा अर्थ काय, तुम्ही लॉस फिक्स तुमचा करू शकता तुम्ही. तर एवढं भारी रिस्क मॅनेजमेंट त्यामध्ये होते. त्यानंतर मग यायचं ऑप्शन ट्रेडिंगमध्ये. ठीक आहे. फ्युचरबद्दल तर अजून काय सांगितलंच नाही, पण स्टेप बाय स्टेप जर तुम्हाला शिकायचं असेल, सस्टेन करायचं असेल,
तर इन्व्हेस्टमेंट करायचं, त्यानंतर SIP, स्विंग ट्रेडिंग, त्यानंतर यायचं इक्विटी ट्रेडिंग, त्यानंतर मग ऑप्शन्स ट्रेडिंग. ह्या स्टेपनं जर तुम्ही आला तर 100% तुम्ही प्रॉफिट जनरेट करू शकताय. कारण फिक्स प्रॉफिटमधला प्रॉफिट घेऊन इकडे ट्रेडिंग जर केला तर तुम्हाला 100% त्याचा फायदा मिळणार आहे आणि तुमची सायकोलॉजी पण चांगली राहणार आहे. प्रॉफिट आलेला गेला तर काय वाटत नाही, पण तुम्ही घरचे पैसे घेऊन जर ट्रेडिंग करत असाल, कर्ज घेऊन ट्रेडिंग करत असाल, तुमची सायकोलॉजी कधीच नीट होणार नाही आणि तुम्ही कधीच प्रॉफिट कमवू शकणार नाही. त्यामुळे हा विचार नक्कीच करा आणि मी सांगितलेल्या स्टेप बाय स्टेप प्रोसेसनं हे करा. जरी तुम्ही पुढच्या स्टेपवर गेला असशीला तरी पण फंडामेंटल ॲनालिसिस शिकत, स्विंग ट्रेडिंग शिकत या आणि मग इथं उतरा आणि मग तुम्ही चांगल्या पद्धतीने इथं काम करू शकता. ठीक आहे गाईस, आज मला एवढं सांगायचं होतं. तर भेटूया उद्या आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय गवडे महाकाळ.